तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 9 पेज नंबर 85 यावरती तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. आपण 12th बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा सब्जेक्ट लर्न करत आहोत. तर प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि सोल्युशन पण खूप जास्त आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम मी बोर्डवरती सॉल्व्ह करून दाखवत आहे आपल्याला. आतापर्यंत मी एक्सेलच्या मदतीने तुम्हाला मी प्रॉब्लेम शिकवलेले आहेत, परंतु आता मी बोर्डच्या आधारे शिकवणार आहे. तर फॉलोइंग इज द रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ प्रणील स्पोर्ट्स क्लब पुणे अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर अकाउंट हा शब्द 2 वेळा टाईप झालेला आहे. बऱ्याच मिस्टेक्स आहेत, ठीक आहे, हरकत नाही. फॉर द इयर एंडेड आपल्याला कधीही आणि केव्हाही परीक्षेमध्ये कंपल्सरी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट करायची आहे. तर पहिल्यांदाच आपल्याला हे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड साठी हा प्रॉब्लेम दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल फंड सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा आहे तो आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ऍडजस्टमेंट नंबर 4 ही सॉल्व्ह करून घेणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर 4 पेज नंबर 86 वरती दिलेली आहे. तर ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेण्याचा उद्देश काय आहे, तर आपल्याला कॅपिटल फंड माहीत असणं आवश्यक आहे. जर प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंड दिला नसेल तर वी हॅव टू कॅल्क्युलेट कॅपिटल फंड युजिंग ओपनिंग बॅलन्सेस ऑफ द लास्ट इयर. आपण करंट इयरचा बॅलन्स शीट करतोय, करंट इयरची इन्कम अँड एक्सपेंडिचर करतोय आणि लास्ट इयरचे जे काही बॅलन्सेस आहेत त्या बॅलन्सेसच्या आधारे आपण काय करू, कॅपिटल फंड फाइंड आउट करू. तर बघा, मी ऍडजस्टमेंट नंबर 4 रीड करत आहे, तुम्ही बघायचे पुस्तकामध्ये ते ऍडजस्टमेंट. फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपियर्ड इन द बुक्स ऑन 1 एप्रिल 2018. तर हे 1 एप्रिल 2018 काय, 31 मार्च 2018 काय, त्यामध्ये काही विशेष फरक पडणार नाही, ठीक आहे. तर मग आपल्याला पुस्तकामध्ये म्हणजे खूप मिस्टेक्स आहेत पुस्तकामध्ये, पण त्या मिस्टेक्स आपण रिकव्हर करणार आहोत, म्हणजे रेक्टिफाय करणार आहोत, बघू आपण. तर बघा, बिल्डिंग फंड, आता आपण कोणताही फंड असेल तर तो नेहमी कुठे घेतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो. बिल्डिंग फंडची अमाऊंट आहे 47,000. आपण डायरेक्ट आउटरला घेऊ. जेव्हा केव्हा आपण या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सेस काढायचा असेल तर लक्षात घ्यायचं की शक्यतो तुम्हाला एकच कॉलम करण्याची गरज आहे, कारण त्यावरती शक्यतो ऍडजस्टमेंट नसते. त्यामुळे इथं मात्र मी इनर कॉलम आणि आउटर कॉलम, इनर कॉलम आउटर कॉलम, इनर कॉलम आणि आउटर कॉलम केलेलं आहे. पण इथं करण्याची गरजच नाही, कारण तशी आवश्यकता नसते. बँक ओव्हरड्राफ्ट हे आपण लायबिलिटीला घेतो. बँक ओव्हरड्राफ्ट मीन्स आपण बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे. बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम आहे 32,000. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय पुढचं बॅलन्स, लँड. बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार आहे, कारण दिस इज अवर प्रॉपर्टी. वी हॅव टू शो टोटल अमाऊंट ऑफ लँड इज 1,50,000, 1,50,000. त्यानंतरचे बॅलन्स आहे आपल्याकडे स्पोर्ट्स मटेरियल 30,000. तर स्पोर्ट्स मटेरियल 30,000 रुपये घ्यायचे, ओके. त्यानंतर पुढचा भाग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2,500. तर आपण नेहमी कुठे घेतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतो, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून. याला अंडरलाईन करू, कारण 2 वर्षाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिले तुम्हाला. एक 16-17चं 2,500, 17-18 4,000 आहे. 16-17, 2016-17 आणि 2017-18, ओके. तर लास्ट इयर आणि करंट इयर 2018चं दिलेलं आहे. एकूण अमाऊंट आहे 2,500 आणि 4,000. मी डायरेक्ट आउटरला घेतलं तरी चालेल किंवा इनरला घ्या. 2,500 आणि हे 4,000 आणि याची टोटल घेऊ शकता आपण बाहेर 6,500. पण डायरेक्ट आउटरला जरी घेतलं असतं तरी चाललं असतं. आपण ऍडजस्टमेंट नंबर 4 सॉल्व्ह केलेली आहे. तर याच्यामधले जे काही बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस आपल्याला करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये पण दाखवणं आवश्यक आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया, हे बिल्डिंग फंड आहे ना, तो बिल्डिंग फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जसा आहे तसाच आपण इथे घेऊ. इथे कॅपिटल फंडला आपण जागा ठेवू, कारण त्यावरती ऍडजस्टमेंट असतात. बिल्डिंग फंड वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, म्हणून आपण 47,000 इनरला घेणार आहोत. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे.
पुस्तकामध्ये दिलेलं नाही कॅल्क्युलेशन करून, पण मी तर दाखवत आहे तुम्हाला 32,000 रुपये. त्यानंतर बॅलन्स शीटच्या असेट साईडचं जे काही एक आहे मेन असेट्स ती आहे लँड, त्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून आपण 1,50,000 रुपये आपण आहे तशी घेणार आहोत. दिस इज कॉल्ड फिक्स्ड असेट अँड दिस इज कॉल्ड फिक्स्ड लायबिलिटी. तर ही लायबिलिटी आपण आहे तशी बॅलन्स शीटला घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस इथं दिलेले नाही. ते ओपनिंग बॅलन्सेस आपण प्रॉब्लेम रीड करणार आहात आणि प्रॉब्लेमच्या अगदी सुरुवातीला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 आहे, त्याला आपण ओपनिंग बॅलन्स असं म्हणतो, त्याला कॅश असं म्हणून. हे कॅश 5,000 रुपये आपल्याला घ्यायचे. तर तुम्ही सोल्युशन मध्ये बघा एकूण किती 1 2 3 4 हे 1 2 3 4 बॅलन्सेस आहेत आणि इथं लायबिलिटीला 2 बॅलन्सेस आहेत. या साईडची जर तुम्ही टोटल करत बसलात टोटल करून बघा ती येते 1,91,500. इथं घ्या 1,91,500 आणि हा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो कॅपिटल फंड असं म्हणतो. तो कॅपिटल फंड कशा प्रकारे काढणार, हे 47,000 प्लस 32,000 यांची टोटल करा. ओके, आणि हे 1,91,500 मधून आपल्याला वजा करायचे हे 79,000. ठीक आहे. तर हे 11 मधून 9 गेले 2, 8 मधून 7 गेले 1, तर 1,12,500 हा जो फरक येतो या फरकाला आपण काय म्हणणार आहात कॅपिटल फंड. आणि हा फंड आपण इथं घेणार आहात 1,12,500. मागील 10 ते 15 वर्षांमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम विचारलेला नाहीये. अगदी म्हणजे हा थोडा डिफिकल्ट वाटतो मुलांसाठी, हरकत नाही, पण आपण सिक्वेन्सने प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर हा जो कॅपिटल फंड आहे तो आपण इथं घेतलेला आहे. तर ह्या बॅलन्स शीटचा जो काही उपयोग होता किंवा बॅलन्स शीटचा भाग संपलेला आहे. आपण काय काय केलं वन्स अगेन. फर्स्ट ऑफ ऑल ऍडजस्टमेंट नंबर 4 मधले जे काही बॅलन्सेस आहेत तशी घेतले. असेटचे बॅलन्स असेटला, लायबिलिटीचे बॅलन्स लायबिलिटीला, फक्त हा डिफरन्स काढलेला आहे. हे कॅश कुठे दिलेलं असतं, रिसिट साईडला फर्स्ट बॅलन्स असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या या भागाकडे येऊ. आता प्रॉब्लेम रीड करू आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर मी सांगेन तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही करायचंय. सबस्क्रिप्शनला टिक मार्क करून घ्या. 2018-19चं सबस्क्रिप्शन म्हणजे करंट इयर्स आहे. डोनेशनला टिक मार्क करून घ्या. एंट्रन्स फीला टिक मार्क करून घ्या. आणि या पेमेंट साईडला परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल त्याला टिक मार्क करा, कारण त्यावरती ऍडजस्टमेंट्स आहेत. तर मग आपण या ठिकाणी हा भाग घेतलेला इथं, हा भाग घेतले का नाही घेतला, हा भाग घ्यायचाच नाही कारण तो लास्ट इयरचा असतो आणि हा पण घ्यायचा नसतो. पण स्पोर्ट्स मटेरियल वरती ऍडजस्टमेंट्स आहेत. ऍक्च्युली स्पोर्ट्स मटेरियल आपण असेटला पण घेऊ शकतो. पुस्तकामध्ये काही चुका आहेत किंवा स्पोर्ट्स मटेरियल त्यांनी काही ज्या चुका केल्यात त्या चुका आपण न करता पुस्तकं जसं दिले त्याप्रमाणे करू आणि नंतर आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. अगोदर ऍज इट इज घेऊ. हा स्पोर्ट्स मटेरियल हा जो 30,000 रुपयाचा जो भाग आहे तो आपण आहे तसं घेऊ. इथं 2 स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम. आता कशा प्रकारे घ्यायचा ह्याला अंडरलाईन करा आणि त्याच्यामध्ये हा जो ओपनिंग आहे तो ओपनिंग बॅलन्स ऍज इट इज घ्यायचा आहे. तर त्याला आपण म्हणून ह्याला ओपनिंग स्टॉक. हा जो स्पोर्ट्स मटेरियल आहे त्याला ओपनिंग स्टॉक असं म्हणा. 30,000 रुपये स्पोर्ट्स मटेरियल वरती ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघायचं सबस्क्रिप्शन. तर 16-17चं घ्यायचं नाही, 17-18चं पण आपण विचारात घेणार नाही. 18-19 मी तुम्हाला सांगितलेलं आहे रिसीट साईडच्या बॅलन्सेसचा परिणाम एकतर इन्कमला होतो किंवा लायबिलिटीला होतो. इथं तुम्हाला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे ते आपण या साईडला घेऊ. बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे 70,000 रुपये, ती इनरला घेणार आहात. त्यानंतर डोनेशन. डोनेशनवर ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे डोनेशनची अमाऊंट सुद्धा इनरला घेऊ. डोनेशन या साईडला घेतलं म्हणजे काही नाही सांगितलं. इट इज कॉल्ड रेव्हेन्यू इन्कम, म्हणजे चालू वर्षाचं इन्कम आहे. एंट्रन्स फी. एंट्रन्स फी ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे त्यामुळे इनरलाच घेऊ 1,700 रुपये. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू. शक्यतो ही लायबिलिटीला येते पण यावर्षी पुस्तकामध्ये खूप चेंजेस केलेले आहेत त्याप्रमाणे आपण घेऊ.
पण 99% किंवा 90% आपण असं म्हणू की लाईफ मेंबरशिप फीज हे शक्यतो कुठे येणार आहे, ती लायबिलिटी साईडला नाही. लाईफ मेंबरशिप फीज आहे पण रेव्हेन्यू आहे म्हणून आपण आउटरला घेऊ 17,000 रुपये. त्यानंतर टुर्नामेंट रिसीट या साईडला घेणार आहोत. पुस्तकात ज्याप्रमाणे घेतले त्याप्रमाणे टुर्नामेंट रिसीट त्यांनी इथं इन्कमला घेतलेला आहे आणि पेमेंट साईडला इथं टुर्नामेंट एक्सपेंडिचर आहे तो लेस केलेला आहे. म्हणजे पर्टिक्युलर इन्कम मधून आपण पर्टिक्युलर एक्सपेंडिचर सुद्धा आपण काय करू शकतो, लेस करू शकतो. हे टुर्नामेंट एक्सपेंडिचर आहे 50,000 रुपये आणि हे लेस करून बाहेर घेणार आहात 10,000 रुपये. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे बँक ओव्हरड्राफ्ट. पेमेंट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. याचा अर्थ आपण बँकेकडून लोन घेतलेला आहे आणि पेमेंट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट आहे. याचा अर्थ आपण पेड केलेला आहे. म्हणजे याला म्हणू आपण BOD म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट पेड. एकूण किती 32,000 रुपये आणि बाहेर आउटरला 0. कारण पूर्ण रक्कम पेड केली आहे. सॅलरीज आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे इथं रिसीटचं सांगितलं त्याप्रमाणे पेमेंट साईडची बॅलन्सेस एकतर एक्सपेंडिचर किंवा असेट्सला आपण घेणार आहोत. तर सॅलरीज हा इथं थोडीशी जागा ठेवू आणि आपण इथं लिहू सॅलरीज. आपण आपल्या एम्प्लॉईला पगार देत असतो. ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटरला घ्या. इलेक्ट्रिकल चार्जेस इथंच घेऊ. अमाऊंट आहे 4,000 रुपये कारण तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. म्युनिसिपल टॅक्सेस तो सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो आपण इथंच घेऊ 2,700. त्यानंतर आहे स्पोर्ट्स मटेरियल, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. हा जो परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आहे तो आपण इथं ऍड करणार आहात. इथं म्हणा परचेस म्हणा. किती परचेस केले आपण 50,000 रुपये परचेस केले म्हणजे झाले किती 80,000 रुपये. त्याचा एकच परिणाम करायचा. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हे सर्व एक्सपेन्सेस आपण इथंच घेणार आहात. जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 500 रुपीज. त्यानंतर बिलियर्ड एक्सपेन्सेस सर्व एक्सपेन्सेस हे इथंच घेणार आहात. बिलियर्ड एक्सपेन्सेस आहे 3,000 रुपये. त्यानंतरचा खर्च आहे रिपेअर्स टू ग्राउंड. आपण ग्राउंड साठी काय खर्च केलाय, रिपेअर्स आहे. ग्राउंड दुरुस्त केलेला आहे. एकूण खर्च आहे आपला 500 रुपये. नंतर टुर्नामेंट एक्सपेन्सेस आपण इथं ऑलरेडी लेस करून दाखवलेला आहे. जर इथून लेस नाही केलं असतं तर आपण या साईडला घेतलं असतं. दोन्ही प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो. कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतो आपण. कॅश इन हँड अमाऊंट आहे 7,000 रुपये आणि कॅश ऍट बँक बँकेतली शिल्लक रक्कम. सो वी हॅव टू शो ऑन असेट साइड 14,000. आपण सर्व पोस्टिंग केलेली आहे. पेज नंबर 85 चा भाग आपण कंप्लीट केलेला आहे. आता पेज नंबर 86 वरती काय ऍडजस्टमेंट दिले. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये. इथं तुम्ही बघू शकता ऍडजस्टमेंट नंबर 1 मी सॉल्व्ह करण्यास घेत आहे. 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. आपण जे डोनेशन दिले तुम्हाला हे 50% म्हणजे याच्या अर्धे काय म्हणून घ्या म्हटले त्यांनी, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. म्हणजे इथं दाखवत असताना जे काही डोनेशन आपल्याला मिळालेलं आहे ते बिल्डिंग साठी मिळालेलं आहे. तर मग आपण बिल्डिंग साठी आपण इथे घेऊ बिल्डिंग फंड म्हणून. 15,000च्या अर्धे म्हणजे 7,500. 7,500 वजा करा, बाहेर अमाऊंट येणार 7,500. आणि हे बिल्डिंग फंड आपण काय करणार, इथून लेस केलेले बॅलन्सेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड मध्ये ऍड करतात. त्याला आपण म्हणू बिल्डिंग फंड किंवा ऍडिशनल बिल्डिंग फंड. तर एकूण किती दिले तुम्हाला बिल्डिंग फंड, सॉरी बिल्डिंग फंड म्हणता आपण काय म्हणू, ही कुणाची रक्कम आहे आपली, कुणाकडून भेटले, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड असं म्हणा. एकूण किती रुपये 7,500 ऍडजस्टमेंट झालेले आहेत. त्याची टोटल आपण आउटरला घ्या. 7 + 7 14 राहिले 1 + 4 5 54,500. नंतर आहे 70% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. आपण ऍडजस्टमेंट नंबर 2 आता सॉल्व्ह करतोय. 70% जी एंट्रन्स फी आहे ती आपल्याला घ्यायचंय कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचंय. आता ती 70% कशी काढणार,
तर आपल्याकडे इथं भरपूर जागा शिल्लक आहे, त्यामुळे आपण इथे घेऊ. तर बघा 70% कसे काढणार, हे 1700 याच्या 70% म्हणजे 70/100. हा झिरो गेला, हा झिरो कॅन्सल केला आपण, 700. तर मग हे 7×7=49, हे 9 राहिले किती इथं 4, 7×1=7, 7×4=11. 1190 रुपये आपल्याला इथून लेस करायचे. आणि इथं लेस करताना काय म्हणून आपण हे कशामध्ये घ्यायचंय, आपल्याला कॅपिटलाइज म्हणायचंय. मग आता हे लेस करून घ्या. 0, 10 मधून 9 गेले, एकाखाली 1 घ्या. 10 मधून 9 गेले 1, राहिले इथे किती 6, 6 मधून 1 गेला 5, आणि इथं 0. म्हणजे 510 रुपये हे आउटरला येणार आहेत. आणि हे 1190 इथं घ्या, ऍड करून घ्या. आताच आपण याची बेरीज करणार नाही, कारण यावरती आणखीन सरप्लस असेल किंवा डेफिशिट असेल ते दाखवणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर 3, सबस्क्रिप्शन ऑफ 500 रुपीज फॉर द इयर 16-17, म्हणजे लास्ट इयरचं आहे. 16-17चं किती आहे 1000 रुपये. आणि फॉर द इयर 17-18 आर स्टील एरियर्स. हा शब्द खूप महत्वाचा आहे. स्टील म्हणलं की आणखीन ते पैसे येणे आहे, म्हणजे ते पूर्वी पण यायचे होते आणि आता पण यायचे. इथं 2016-17 मध्ये 2500 होते, पण आता त्या 16-17 मधले 2500 पैकी आणखीन 500 राहिले शिल्लक. तर इथं लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, जे सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेलं नाहीये 2016-17च राहिलेलं आहे. किती एरियर्स म्हणलं की त्याचा एकच परिणाम करा, हा शब्द आपण लक्षात ठेवा. 16-17चा आहे किती 1000 रुपये, आणि 17-18चं सबस्क्रिप्शन आहे तुमचं किती, सॉरी इथं हे 500 आहे आणि ह्याचे किती 1000 रुपये. असे 1500 रुपये आपण आउटरला घेऊ, किंवा आणखीन चालू वर्षाचं पण आहे ते आपण एकत्रित घेऊ. ठीक आहे, आपण एकत्रित टोटल करून इथं 2018 आणि 19 म्हणजे करंट इयरचं पण आहे ते आपण घेऊ नंतर. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट झाली, सेकंड झाली, थर्ड झाली, फोर्थ पण आपण ऑलरेडी फर्स्ट टाइम सुरुवातीलाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण बघितलं होतं. ऍडजस्टमेंट नंबर 4. आता आपल्याला बघायचं ऍडजस्टमेंट नंबर 5. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज ₹8,000. म्हणजे चालू वर्षाचे जे सबस्क्रिप्शन आहे ते आपण काय म्हणतो त्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000 रुपये. मग हे 8,000 रुपये मग आपण आउटरला घेऊ 78,000 रुपये, आणि हे 8,000 रुपये आपण तिथे घेऊ. म्हणजे एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स विच इज रिलेटेड टू करंट इयर. करंट इयरची असतील किंवा नेक्स्ट इयरची असतील तर त्या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात, एक इथं घेतला आणि एक इथं घेतला. त्यानंतर हा 9,500 रुपये घेतला. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 6 ही अतिशय चुकीची ऍडजस्टमेंट आहे, पण आता आपल्याला काय नाईलाज को कॅयलाज याप्रमाणे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. पुस्तकात दिलेला आहे, ही ऍडजस्टमेंट मात्र चुकीची आहे, बाकी प्रॉब्लेम ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज ₹8,000. म्हणजे जो स्टॉक राहिलेला आहे किती शिल्लक आपल्याकडे 8,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक, आपण क्लोजिंग स्टॉक नेहमी काय करतो लेस करतो. जसं ओपनिंग स्टॉक ऍड करतो तसं क्लोजिंग स्टॉक आपण लेस करणार आहात. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे तुमची, या ठिकाणी सांगितले किती 8,000 रुपये. म्हणजे बाहेर अमाऊंट किती आली तुमची 72,000 रुपये. हे 8,000 रुपये म्हणजे हे स्टॉक आपला शिल्लक राहिलेला आहे. कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं स्टॉक ऑफ ड्रग्स, त्याप्रमाणे स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, तो मटेरियल आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. एकूण 80,000 रुपयाचं मटेरियल आपण घेतलं होतं. जुनं मटेरियल होतं 30,000, नवीन घेतलं होतं 50,000, आणि एकूण 80,000 होते. पण त्या 80,000 पैकी 8,000 शिल्लक राहिले. म्हणजे एकूण मटेरियल आपण किती युज केलेला आहे 72,000चा. तो युज केलेला हा खर्च आहे म्हणून इथे डेबिटला घेतलेला आहे. आणि जो स्टॉक म्हणजे शिल्लक राहिलेलं जे मटेरियल आहे ते आपण इथे घेऊ, त्याला म्हणून स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, आणि ती त्याची अमाऊंट किती आहे 8,000. पण याच्यावरती परत ऍडजस्टमेंट देणं म्हणजे अतिशय मूर्खपणाचा कळस आहे, कारण ऍक्च्युली ही ऍडजस्टमेंट झाली की संपला विषय, परंतु त्यावरती परत डेप्रिशिएशन सांगितले. डेप्रिशिएशन म्हणजे काय, हा यूज केलेला आहे, परत डेप्रिशिएशन सांगणं म्हणजे ठीक आहे, ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्या 8,000 वरती बघा काय सांगितलंय तुम्हाला, इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 12.5% पर एनम. म्हणजे डेप्रिशिएशन आपल्याला काढायचं आहे
8,000वरती 12.5% आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. मग हे 2 झिरो आपण कॅन्सल करू शकता. मल्टिप्लिकेशन मध्ये झिरो ऍज इट इज राहतो. मग छोट्या संख्येने मोठ्या संख्येला गुणाकार करू. 8×5 = 40, हातच्याले 4. मग इथं 8 2 16, 16 आणि 4 20, हातच्याले 2, 8 1 8, 8 आणि 2 10 आणि हा दशांश चिन्ह आहे तसा 1,000 रुपये. ही एक पद्धत झाली. आणि याच्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे इथं 8,000 आणि बंद झालं का, तर 8,000 रुपये हे 12.5%, 12.5च्या ऐवजी किती घेणार इथं, 12.5च्या दुप्पट करा म्हणजे 25 आणि 100च्या दुप्पट करा 200, म्हणजे 100 + 100 किती 200. म्हणजे असं केलं तर कॅल्क्युलेशन खूप इझी ठरणार आहे. हे 200, हे 25 × 25, 25 × 8 = 200, 8 1 8, 8 1 8, म्हणजे हा 1,000 रुपये. म्हणजे हे दोन्ही हा प्रकार खूप चांगला आहे. आता इथं समजा अशी अमाऊंट राहिली असते अशी काहीतरी, तर मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला खूप असं डिफिकल्ट झालं असतं. म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा असं करणं कधीही चांगलं असणार आहे. तर गुणाकार करण्याच्या पद्धती आहेत. 1,000 रुपये डेप्रिशिएशन सांगितलंय, आपण लेस करू डेप्रिशिएशन 1,000 रुपये आणि राहिले किती इथं 7,000 रुपये आणि हे 1,000 रुपये आपण इथं घेऊ. त्याला असं इथं म्हणू डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल. ठीक आहे, एकूण 1,000 रुपये. तर अशा प्रकारे पूर्ण बॅलन्सेस आपण चेक करून घेऊ सोल्युशन मध्ये. कारण व्हिडिओ खूप मोठी होत आहे त्यामुळे मी थोडंसं फास्ट करतोय. बघा इथे 1 2 3 4 5 एकूण 5 बॅलन्सेस आउटरला आहेत. 1 2 3 4 5 आहेत डेबिटचे. 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 आहेत. हे 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण यांची काय टोटल करू शकता आणि टोटल करून हा डिफरन्स काढू शकता. पण डिफरन्स काढत असताना अतिशय सिंपल आयडिया आहे. तुम्ही काय करा, या साईडची टोटल करा, बेरीज करा. या साईडची टोटल जास्त आहे ती मी मांडून घेतोय. 1,13,010 आणि इथं घ्या 1,13,010. या साईडला फरक येतो. फरक येतो म्हणजे या साईडची टोटल करायची आहे आणि त्या टोटल या साईडची टोटल येते. बघा क्रेडिटची टोटल आहे 1,13,010 आणि इथून इथपर्यंत जर टोटल केला ती टोटल येते, डेबिटची टोटल येते 97,700. मी थोडक्यात करतोय. तर हे 1 आहे तसा 10 मधून 7 गेले राहिले 3, इथं राहिले 2 झाले 12, 12 मधून 7 गेले 5 आणि इथं राहिले 10, 10 मधून 9 गेले 1, म्हणजे 15,300. एक मिनिट, 1,13,010 आहे आणि इथं 97,700, 97 नाही सॉरी, इथं 93,700 आहे. ठीक आहे, बघू परत एकदा. हे 0 1, 10 मधून 7 गेले 3, राहिले तर 2 झाले 12, 12 मधून 3 गेले 9, इथं राहिले 10, 10 मधून 9 गेला 1, तर 19,310 हा जो फरक येतो त्या फरकाला आपण म्हणणार आहोत सरप्लस. यालाच म्हणतो आपण एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे इन्कम जास्त आहे आणि एक्सपेंडिचर कमी आहे आणि हा सरप्लस आपण ऍड करणार आहात. कशामध्ये ऍड करणार, याच्यामध्ये 19,310 आणि याची टोटल आपण आउटरला घेऊ 1,33,000 आणि या दोन्ही साईडची तुम्ही टोटल करून बघा आणि ती बघू. 1 2 बॅलन्सेस आहेत, 1 2 3 4 5. तर ठीक आहे, 5 बॅलन्सेस आहेत. तुम्ही टोटल करून बघा 1,87,500 आणि 1,87,500. तर दोन्ही साईडची टोटल सारखीच येते. ऍक्च्युअली असा इतका डिफिकल्ट प्रॉब्लेम परीक्षेला येईल अशी खात्री म्हणजे शक्यता नाहीये. 2008 पासून ते 2020 पर्यंत असा प्रॉब्लेम विचारलेला नाही. म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंडचा नव्हता, पूर्वी विचारलेला आहे. ओके, थँक्यू.